मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे नामकरण संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय असं करण्याचा मार्ग मोकळा झालाय। या मागणीसाठी विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश मिळालंय। नामकरणाचा प्रस्ताव सध्या शासन स्तरावर विचाराधीन आहे। कोथळी हे आदिशक्ती संत मुक्ताई यांचे अंतर्धान स्थळ असल्यानं या परिसराला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। या पार्श्वभूमीवर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला संत मुक्ताई यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खडसे यांनी शासनाकडे केली होती। सन 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार खडसे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे हा विषय विधान परिषदेत उपस्थित केला होता। त्यानंतर त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला। कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर कोथळी येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे नामकरण संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे। नामकरणाच्या या निर्णयामुळे संत मुक्ताई यांच्या पावन भूमीला शैक्षणिक क्षेत्रातून देखील नवी ओळख मिळणार आहे। या सकारात्मक घडामोडीमुळे वारकरी संप्रदाय परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक स्तरातून समाधान व्यक्त केलं जात आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पंकज तायडे, मुक्ताईनगर।